नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघूया देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. केंद्र सरकार अधिकाराचा गैरवापर करत आहे असा आरोप करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल रात्रीपासून आंदोलन पुकारलंय. शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. पश्चिम मिदनापूरमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रेलो रोको केला. हुगळीमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रेलो रोको आंदोलन केलं. राज्यभरात पश्चिम बंगालचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. तर आंदोलनाला बसलेल्या ममता बॅनर्जी आज त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहणार आहेत. मी जिथे धरणे आंदोलन करते त्याच ठिकाणाहून विधानसभेच्या कामकाजात सहभागी होईन असं त्यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं निर्माण झालेल्या वादाप्रकरणी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर आज सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे. या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहोत असं राहुल गांधींनी ट्विट करून स्पष्ट केलंय. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवलाय त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो असं पत्रच राज ठाकरेंनी लिहिलंय. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचा दुरुपयोग केला गेला असल्याची टीका शरद पवार यांनी ट्विटवरून केली आहे. विरोधकांवर सूड उगवण्यासाठीच ही कारवाई केली जात असून हा लोकशाहीवर हल्ला असल्याची देखील टीका पवारांनी केली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं त्यांचं काम करायचं की नाही असा थेट सवाल संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारलाय. जेव्हा सीबीआय काम करते तेव्हा ते राजकीय नाट्य असतं आणि जेव्हा ते करत नाही तेव्हा पिंजऱ्यातला पोपट असतो अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील राज्यात सीबीआयला प्रवेशबंदी केली आहे. याआधी अखिलेश यादव यांनी देखील सीबीआयवर सडकून टीका केली होती. पुण्यातील मुंढवा भागातील केशवनगर रेणुका माता मंदिरामागे एका बिबट्यानं 4 ते 5 लोकांवर हल्ला केलाय. अथक प्रयत्नानंतर अखेर वन विभागानं या बिबट्याला जेरबंद केलाय. नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बेलापूर ते ऐरोली तसंच पनवेलमधील कामोठे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भोकरपाडा इथल्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा बंद राहणार असल्यानं नवी मुंबईतील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. नाशिक आगारात 82 शिवशाही बसेस होत्या. यातील 22 एसटी महामंडळाच्या तर 60 खासगी ठेकेदारांच्या होत्या. आता महामंडळाच्या 22 बसेस या रत्नागिरी आगारात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालक आणि वाहकांना काम मिळण्यामध्ये अडचण येतेय. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. काल मुख्यमंत्री आणि अण्णा यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा आता उपोषण सोडतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील अण्णांची आज भेट घेणार आहेत आणि त्यासाठी राज ठाकरे राळेगण सिद्धीसाठी मुंबईहून रवाना झाले. तर 8 तारखेपर्यंत सरकारनं मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा इशारा अण्णांनी दिलाय. लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव अशा मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी या ठिकाणी राळेगण सिद्धी इथे उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी कुपोषणावर लिहिलेल्या पुस्तकाचं आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील हे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुंबईमध्ये पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग तसंच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. जर येत्या निवडणुकीत भाजपला मतदान केलं नाही तर ते मोदींचं नाही तर तुमचं नुकसान असेल अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित जनतेला आवाहन केलंय. सारी जनावरं एकत्र येऊन कळप केला तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत. मोदी वाघ आहेत. शेर तो जंगल का शेर है, बाकी अपने अपने गली में कुत्ते बिल्ली होते अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर हल्ला केला आहे. तर खासदार पूनम महाजन यांनी देखील शरद पवारांवर शकुनी मामा म्हणून थेट टीका केली आहे. तर विरोधकांच्या महागठबंधनला
महाठग बंधन असं देखील त्या म्हणाल्या. आज मुंबईकरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज मुंबई महापालिकेचं बजेट सादर होणार आहे. पालिका आयुक्त अजय मेहता आज स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. महापालिका समन्वय समितीच्या बैठकीत 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या निर्णयामुळे पालिकेतील 1 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये आणि सुरक्षिततेचं प्रमाण अधिक वाढावं या हेतूने आता बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. प्रवास न करणाऱ्या आणि इतर कार्यालयीन कामकाजासाठी विमानतळ इमारतीत जाणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे हे पास यापुढे आता बायोमेट्रिक पद्धतीचे बनवण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या मान्यतेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाची तज्ज्ञ समिती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भेट देणार आहे. त्यामुळे आता आयडॉलच्या मान्यतेचे नेमकं काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र सरकारने 111 नव्या महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी मंजुरी दिली. यामध्ये मुंबई विद्यापीठातील 6 लॉ महाविद्यालय तर 6 रात्रीची महाविद्यालय आणि 2 महिलांच्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. बिडवेज सर्व्हिसेस ही कंपनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडणार आहे. मूळ मॉरिशसमधल्या या कंपनीची सध्या मियालमध्ये 13.50% हिस्सेदारी आहे, तर एकूण 1248 कोटी रुपयांच्या हिश्श्याची विक्री करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. वर्षभरात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातात तब्बल 249 जणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 60% अपघात हे बाईक स्वारांचे, तर इतर रस्त्यावर 50% अपघात हे पादचाऱ्यांचे होतात, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. MMRDA कडून बांधण्यात येणाऱ्या काटई नाका ते ऐरोली 12 किलोमीटरच्या नव्या जोड रस्त्यासाठी सुमारे 2874 वृक्षांची कत्तल केली जाणार असून या वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवासी सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेवर एकात्मिक सुरक्षा यंत्रणा अंतर्गत सीसीटीव्हीचं जाळं दाट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकात्मिक सुरक्षा यंत्रणा योजनेअंतर्गत 32 रेल्वे स्थानकांवर ऑगस्ट 2019 पर्यंत 2815 सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत. लोअर परळ पादचारी पूल अखेर 11 तासांच्या ब्लॉक दरम्यान जमीनदोस्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे लोअर परळ पूल कामादरम्यान चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान एकूण 21 कामं या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील जेमतेम 10% निधी हा आरोग्य यंत्रणेसाठी राखून ठेवण्यात येतोय. त्यामध्ये डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता, सफाईचा अभाव, निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावर बेततोय. अरबी समुद्रातील शिवस्मारकामुळे मासेमारी क्षेत्राची होणारी हानी, मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम यांच्या सर्वेक्षणाचं काम गेल्या महिनाभरापासून रखडलंय. केंद्रीय समुद्री मत्स्यिक संशोधन संस्थेकडून करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणाचा खर्च शिवस्मारक समितीनं द्यावा असं मत्स्य व्यवसाय विभागाचं म्हणणं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं फेब्रुवारी महिन्यातच अर्थसंकल्प आटोपण्याची तयारी केली असून येत्या 8 दिवसांमध्ये तो स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. मात्र आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पालिका प्रशासनाला मागील वर्षाच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट 50% देखील गाठता आलेलं नाहीये. MMRDA कडून बांधण्यात येणाऱ्या काटई नाका ते ऐरोली या 12 किलोमीटरच्या नव्या जोड रस्त्यासाठी सुमारे 2874 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे आणि या वृक्षतोडीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रस्ते अपघातात तब्बल 249 जणांचा मृत्यू झालाय. 2017 पेक्षा 2018 मधली मृतांच्या संख्येमध्ये 21 वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. कोपर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रूळ ओलांडत असताना एकाच कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय, तर कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ते कोपर रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना अप आणि डाऊन दोन्ही बाजूने लोकल आले, ज्यामध्ये हा अपघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 3 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिलांसह एका 2 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे. ठाण्यातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती माफियाच्या अनधिकृत उत्खनन डेपोवर ठाणे वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात वन विभागानं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात होत असलेल्या चढउतारांमुळे पुणेकर सध्या दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असं विचित्र वातावरण अनुभवत आहेत. जानेवारीमध्ये पुण्यामध्ये पहिले 10 दिवस सलग किमान तापमानाचा पारा
हा 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली होता. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर धान्य गोदाम ते रामवाडीपर्यंतच्या मार्गावर 7 स्टेशनचं बांधकाम केलं जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्याचं प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचं महामेट्रोनं स्पष्ट केलं आहे. पुणे दौंड मार्गावर लोकल सेवा सुरू होण्याची गेल्या काही दशकातील प्रतीक्षा आता येत्या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात दौंड मार्गावरील मांजरी, कडेठाण आणि खुटबाव स्थानकांवरील प्रवासी सोयी सुविधा विकसित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदीसह पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे कात्रज पाषाण तलाव जलपर्णीच्या वाढत्या साम्राज्यामुळे मरणासन्न झालाय. ही जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून गेल्या 5 वर्षात तब्बल 3.5 कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला असला तरी देखील आजही समस्या कायम असल्याचंच बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका तरुणानं आपला जीव गमावलाय. घंटा गाडीला ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वार अंकित शहाचा मृत्यू झाला. अपघाताची दृश्य रस्त्यालगत लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. पुण्यामध्ये बावधनमधल्या पेट्रोल पंपावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. तलवारीचा धाक दाखवून गुंडांच्या टोळीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला जबर मारहाण केली आहे. रांग तोडून जाणाऱ्या या गुंडांना रोखण्याचा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सुनील बनपट्टेनं प्रयत्न केला तेव्हा गुंडांच्या या टोळक्यानं त्यांना शस्त्राचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे. सतत नादुरुस्त होणाऱ्या बसेस, पुरेशा बस उपलब्ध नसणं, प्रवाशांची गर्दी, कामाचा ताण अशा विविध कारणांमुळे पीएमपीतील चालक, वाहक आणि वर्कशॉपमधील कर्मचारी देखील बेजार झालेत. अपेक्षित बस उत्पन्न, प्रवाशांचं उद्दिष्ट गाठणं शक्य होत नसल्यानं या कर्मचाऱ्यांवर सतत कारवाईची टांगती तलवार आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणारी थंडी ओसरू लागली असून मुंबईचं किमान तापमान हे 17.8 अंश सेल्सिअसवर तर कमाल तापमान हे 28.6 अंश सेल्सिअसवरती नोंदवण्यात आलंय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात किंचितशी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. कर्नाळा अभयारण्यात ठाण्यातील 29 तरुण तरुणींचा एक ग्रुप भरकटला होता. स्थानिक पोलीस, वन विभाग आणि निसर्ग मित्रांच्या संघटनेच्या मदतीनं या सगळ्यांना या ठिकाणी सुखरूपपणे खाली उतरवण्यात यश आलंय. निळवंडे धरणामध्ये अवघा 14% पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे शेतीसाठी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर दुसरीकडे इतर धरणांची पाणी पातळी लक्षात घेता उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाण्याची भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जाते. हॉटेलमध्ये दिलं जाणारं चिकन, मटण हे हलाल पद्धतीनं कापलेलं आहे की नाही याची माहिती फलकावर लावणं बंधनकारक करावं अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली. मुस्लिम समाजाचे लोक हलाल पद्धतीने कापलेलं मांसच खातात, त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉटेलांप्रमाणे आपल्याकडील हॉटेल व्यावसायिकांना देखील हलाल पद्धतीचे मांस असल्याचा फलक लावणं बंधनकारक करावं अशी मागणी शेख यांनी केली आहे. भारतात महिलांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक असून त्यामध्ये दुपटीनं वाढ झाल्याचं बघायला मिळतंय. स्तन कर्करोगाचा निदान होणाऱ्या 2 महिलांपैकी एकीचा मृत्यू होत असल्याचं भयानक वास्तव समोर आलंय. भारतात सुमारे 22.50 लाख व्यक्ती कर्करोगानं ग्रस्त आहेत. नाशिकमध्ये पुन्हा स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय. आतापर्यंत 12 संशयित रुग्ण आढळले. तर वातावरणात मोठा बदल झाल्यामुळे शहरी भागात संसर्गाचा धोका वाढलाय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे नागपूर जबलूर हायवेवर एक वाघ गंभीररित्या जखमी झाला. या वाघाला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांवर या वाघानं हल्ला केला. तर वाघ जखमी असल्यानं आणखी लोकांवर तो हल्ला करू शकतो, त्यामुळे परिसरात सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेल्या कापसाला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. भुसावळच्या बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये दारुड्या मुलानं आईची हत्या केलेली आहे आणि या भयानक बातमीनंतर आता बातमी आहे भुसावळमधून. भुसावळच्या वरणगाव शिवारात 4 वर्षीय बिबट्या मृत अवस्थेत आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. फुलगावच्या अनिल पाटील यांच्या केळीच्या बागेत या बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. नाशिकच्या सुला विनियर्ड्सच्या निसर्गरम्य प्रांगणात सुला फेस्ट 2019ला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अँफी थिएटर आणि आत्मोस्फिअर या अशा 2 ठिकाणी देशी विदेशी संगीताच्या तालावर पर्यटकांनी ठेका धरत वाईन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटलाय. आता 5 एकरावरील शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी खातेफोड करतील आणि लाभासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढेल असं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलंय. तर बागडेंचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील 25 विद्यालयातील विविध प्रोजेक्टचं डिजिटल लॉन्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं, तर गुजरात रिसर्च सोसायटीच्या हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील एंटरप्रेन्योरशिप ऑफ हबचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलंय। प्राचार्य डॉक्टर अनिता स्वामी यांनी यावेळी सर्व उपस्थितांना रुसा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रोजेक्टची माहिती दिली। हा कार्यक्रम नगरसेविका अलका केरकर, डॉक्टर तुकाराम गाढवे, संस्थेचे अध्यक्ष राजू हजरत आणि प्रतिमाबेन नायक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलाय। आणि बातमीसह स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।